नमस्कार, श्रद्धा आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे नवीन बिझनेस प्रोडक्ट. चला मग काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. एका पॅनमध्ये आपण 1 कप वरई घातली आहे आणि आता ही 6 ते 7 मिनटं मीडियम टू लो गॅसवर भाजून घ्यायची आहे. आपल्याला परत वरई नंतर भाजून घ्यायचे, त्यामुळे आत्ता सुरुवातीला 6 ते 7 मिनटंच मीडियम टू लोला आपण भाजणार आहोत. वजनी 200 ग्रॅम ही वरई आहे. वरई स्वच्छ निवडलेली आहे, चाळलेली आहे. आता वरई काय करूया, काढून घेऊया. वरई भाजून झाली आहे, वरई काढून घ्यायची आहे. आता काय करूया, त्याच पॅनमध्ये आपण काय करूया, 1-1.5 टीस्पून तूप मी इथं घातले. 1.5 टीस्पून तूप घालूया घरचं. आता तूप आपलं गरम होतोय तोपर्यंत इतर साहित्य आपल्याला काय लागणार आहे. जिरे, आमसूल 1 आमसूल घेतलं आहे. काश्मीरी लाल चटणी म्हणजे बुक्का घेतला आहे. दाण्याचं कूड घेतलं आहे. जिरेपूड घेतले आणि आलं थोडंसं किसून घेतलं आहे. आता काय करायचं आहे, तूप तापल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे घालायचे आहेत. जिरे चांगले तडतडायला पाहिजेत. जिरे चांगले तडतडले की मग त्यामध्ये इतर साहित्य आपल्याला घालायचं आहे. थोडंसं आलं किसून घेतले, ते मी घातलेलं आहे. आलं आवडत असेल तर तुम्ही त्याची क्वांटिटी अजून वाढवू शकता. आलं छान 1 मिनिटभर आपण छान तुपात भाजून घ्यायचं आहे. चिवड्याला जसं आपण आलं आणि लसूण घालतो ना, तसं आपल्याला कुरकुरीत करायचं आहे. आपल्याला हा पदार्थ टिकवायचा आहे. आमसूल घेतले, ते सुद्धा मी तुकडे तुकडे करून घालते. ते पण छान कुरकुरीत होईपर्यंत 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. आलं छान आपलं कुरकुरीत होणार आहे, आमसूल छान कुरकुरीत होणार आहे. 2 मिनिट परतून घेऊ. हा पॅन नवीन मी घेतला आहे. मला एक कमेंट आली होती की तुम्ही पॅन बदला म्हणून मी हा नवीन पॅन घेतलेला आहे. लगेच खूप छान पॅन मिळाला आहे. हिरव्या रंगाचा आहे. मला हवा होता तसा मला मिळालेला आहे. आता काय करूया, छान आपलं आलं असं कुरकुरीत झालं आहे आणि आपलं आमसूलसुद्धा छान मस्त भाजलं गेलेलं आहे त्या तुपामध्ये. आता काय करायचं आहे, त्यामध्ये मी आता लाल तिखट घालणार आहे. इथंच लाल तिखट घातलं ना तर छान खिचडीला रंग लालसर मस्त येतो. म्हणून तुपात आधी तिखट घाला आणि मग वरई घाला आणि मग परता. तुपात तुम्ही तिखट घातलं ना तर छान मस्त लालसर रंग येतो आणि एक चव पण छान येते. आणि वरई घालायचं आहे. परत 4 ते 5 मिनटं बारीक गॅसवर सगळं छान भाजून घ्यायचं आहे. इथं आपण वरईच्या तांदळाची खिचडी करतोय. उपवासाची खिचडी आहे ही, वरईच्या तांदळाची आहे. त्याचं प्रीमिक्स आपण करतोय. हे प्रीमिक्स गरम पाणी करायचं आणि प्रीमिक्स घातलं की 10 मिनटात तुमची वरईची खिचडी, मसाला खिचडी तयार होती आहे. आता हे पूर्ण झालं ना की पूर्ण गार करत ठेवायचं आहे आणि जे बाकीची इन्ग्रेडियंट्स राहिलेत आपलं साहित्य ते नंतर घालायचं आहे. इथं आपण चांगलं 5 ते 6 मिनटं परतून परत घेणार आहोत. हे सगळं छान परतायला पाहिजे, कारण आपण विदाऊट प्रिझर्वेटिव्ह हे आपण प्रोडक्ट टिकवणार आहे. हे प्रोडक्ट आपलं 2 महिने सहज टिकणार आहे की यामध्ये काहीही खराब होणार नाही विदाऊट प्रिझर्वेटिव्ह. आता शेवटचं 1च मिनिट राहिलं आहे परतायला, तेव्हा त्यामध्ये मी काय घातलेलं आहे, दाण्याचं कूट आणि जिरे पूड घातलेली आहे. आणि परत 1 मिनिटच परतायचं आहे. 1 मिनिट ते 2 मिनिट परता, कारण दाणे आपण छान भाजून घेतलेले असतात आणि त्याचंच आपण कूट करतो. त्यामुळं काय, इथं आपण 1 मिनिटभर भाजले तरी आपला पदार्थ खराब होणार नाही आहे. 2 महिने सहज डोळे झाकून अशी तुम्ही छान ठेवलं
आपलं प्रोडक्ट एअरटाईट कंटेनरमध्ये तर छान 2 महिने राहणार आहे. आता पूर्ण गार करत ठेवूया आणि मग पुढचं साहित्य घालूया. रंग खूप सुंदर आला आहे आणि आलं आमसूल वास खूप सुंदर येतो आहे. पूर्ण गार झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ घातलं आहे आणि आता यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. तुम्ही एक साखर घाला किंवा गुळाची पावडर. बिझनेस करणार असाल तर गुळाची पावडर घाला. म्हणजे काय होईल, एकसारखी ती सगळीकडं लागेल. आता मी घरचाच चिरलेला गूळ घातला आहे, थोडासा मोठा छोटा झाला आहे म्हणून गुळाची पावडर घाला. किंवा बिझनेससाठी तुम्ही साखर इथं 2 चमचे घालू शकता. घरी करणार असाल तर गूळ घाला. गुळानं छान चव येते साखरेपेक्षा. खमंगपणा मस्त येतो त्याला. गोड, तिखट, आंबट अशी सगळ्या चवी आपल्याला याच्यात मिळतात. ही अशी वरईची खिचडी तुम्ही केली ना, बाकी काय करायची गरज नाही. आता 1 कप आपण वरईची प्रीमिक्स घेतलं आहे आणि आता पाण्याचं प्रमाण तुम्हाला आवडेल, म्हणजे ज्यांना मऊसर आवडती त्यांनी 4 कप पाणी घाला. ज्यांना कमी मऊसर थोडी आवडती त्यांनी 3 कप पाणी घाला. मी इथं 2.5 कप पाणी घातलेलं आहे. लागलं तर परत मी थोडं नंतर घालणार आहे. पण ज्यांना मऊसर आवडती ना त्यांनी 4 कप पाणी घाला. 4 कप पाणी ठेवायचं आहे उकळत. आता तुम्हाला इथं रताळ्याचे तुकडे तुम्ही आधी घालू शकता, थोडे उकडून घ्या. किंवा बटाटा घालायचा असेल तर बटाट्याचे तुकडे याच्यात घाला. म्हणजे त्याबरोबर ते शिजून छान एकसारखं शिजलं जाईल आणि चव सुंदर लागेल. इथं मी आता रताळं माझ्याकडं नव्हतं आणि बटाटा खायचा नव्हता म्हणून मी आत्ता घातलेलं नाही आहे. तुम्ही एखादा बटाटा किंवा रताळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घाला, फार छान लागतं. हे बघा मी पाणी परत थोडं वाढवले, मला कमी वाटलं म्हणून मी तुम्हाला आधीच सांगते की 1 कप जर तुम्ही प्रीमिक्स घेतलं तर 4 कप पाणी घाला. मऊसर खिचडी खायला छान वाटते. ज्याला जसं आवडतं आहे तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. सगळी पहिला शिजवून घ्यायची आणि शेवटची 1-3-4 मिनटं आपण झाकण लावून शिजवायची आहे. म्हणजे काय होईल की छान त्याला शिजली जाईल छान. आणि रताळा आणि बटाटा घातला, वरनं कोथिंबीर खोबरं आपण नंतर घालणार आहे. अजून एक वाफ घेते मी की आपली वरईची खिचडी तयार झालेली आहे. मस्त चवीला होती, आंबट गोड. ह्याच्याबरोबर आमटीसुद्धा करायची गरज नाही. थोडंसं दूध घ्या, थोडंसं दही घ्या, तेही घालायची गरज नाही. वरनं थोडंसं तूप घालून खायचं. आहा, खूप सुंदर लागती. काही घालायची गरज नाही आहे तुम्हाला. सगळं आपण त्यात घातलेलं आहे. मीठ, साखर, तिखट, आमसूल, दाण्याचं कूट. त्यामुळं वेगळं काही करायची गरज नाही. एकादशीला आता सगळ्यांना, ज्या खरंच वर्किंग वुमन आहेत त्यांना वेळ नाही आहे, त्यांच्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे. मस्त वरनं खोबरं, कोथिंबीर भरपूर घाला आणि खावा. यानं काही त्रासही होणार नाही. अतिशय हेल्दी पण आहे. उपवासासाठी सुद्धा छान आहे. सुंदर प्रोडक्ट आहे, बेस्ट प्रोडक्ट आहे. करून बघा. बिझनेस नाहीतर घरच्यासाठी तुम्ही करून ठेवलं, एकादशीला पटकन वरईची खिचडी तुमची तयार. उपवास खिचडी प्रीमिक्ससाठी आपण घेतले 1 कप वरई, म्हणजे 200 ग्रॅम होतं. आपण कॉस्टिंग काढण्यासाठी मी किलोचं प्रमाण घेते. 1 किलो वरई 190 रुपये. दाण्याचं कूट या प्रमाणात पाव कप 50 ग्रॅम, 1 किलोच्या याच्यात 250 ग्रॅम. साखर किंवा गूळ पावडर घाला 2 टीस्पून. याला 1 किलोच्या प्रमाणात 100 ग्रॅम येते, 10 टीस्पून साधारण. मीठ चवीनुसार 1 टीस्पून घातले. इथं तुम्हाला 5 टीस्पून घालायला लागेल. तिखट 2 टीस्पून. आता तिखट तुमच्या आवडीनुसार आणि तिखटानुसार कमी जास्त करू शकता. 10 टीस्पून साधारण 80-90 ग्रॅम होईल. आलं अर्धा टीस्पून म्हणजे 2 टीस्पून होईल. आमसूल 1, इथं 5 घाला. जिरे 1 टीस्पून आहे, इथं 5 टीस्पून साधारण 40 ग्रॅम होईल, 10 रुपये. जिरेपूड अर्धा टीस्पून साधारण 2.5 टीस्पून इथं होतं आहे. इथं काय साधारण 20 ग्रॅम होतं आहे, 5 रुपये इथं आपण धरलेलं आहे. हे तूप 1 टीस्पून, इथं आपण 5 टीस्पून घ्यायचं आहे, 60 ग्रॅम, 20 रुपये साधारण.
आता साधारण मी टेंटेटिव्ह सगळा खर्च काढला आहे. तुम्ही ॲक्युरेट तुमच्या आता हे कसं आहे 190 आत्तावरही वाढली आहे खूप. हे होलसेल घेतलं तर तुम्हाला स्वस्त पडणार आहे. सगळा इतर खर्च सगळं धरून मी साधारण 300 रुपये आपल्याला खर्च आला आहे. 300 रुपयामध्ये साधारण 1500 ग्रॅम तयार होतं आहे, म्हणजे 1 किलो 500 ग्रॅम. डायरेक्ट पाव किलोचं तुम्ही केलं तर 6 पाकिटं तयार होतात, म्हणजे 250 ग्रॅमचं एक पाकिट, 6 पाकिटं तयार होतात. एका पाकिटाला खर्च 50 रुपये येतो आहे. तुम्ही 80 ते 100 रुपये विक्री ठेवू शकता. हे आपलं सगळं कॉस्टिंग टेंटेटिव्ह मी काढलेलं आहे. कमी जास्त काही होऊ शकेल ते तुम्ही ॲडजस्ट करा. वरई दाण्याचं कूट, साखर किंवा मीठ, गूळ, मीठ, तिखट, आलं, आमसूल, जिरेपूड घाला. तुपाचं प्रमाण बिझनेससाठी थोडं हे घाला. घरच्यात असेल तर थोडं वाढवलं तर चालेल, किंवा कॉस्टिंगमध्ये तुम्हाला पुढं मिळणार असतील पैसे तर घालू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय होईल, मी व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत पोचतील. चला काय करूया, परत भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.